विशेष मोहीम रुसला पाऊस यामध्ये तुमचं स्वागत। मी आज आहे बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दगडवाडी या शिवारामध्ये। दगडवाडीच्या शिवारामध्ये आपण बघू शकतो की पिकांची अवस्था दगडासारखी झालेली आहे। कारण मी आहे सोयाबीनच्या शेतीमध्ये आणि सोयाबीनचं पीक आपण बघू शकतो अक्षरशः वाळून गेलेलं आहे। सोयाबीनच्या पलीकडे आपण बघू शकतो बाजरी आहे, त्या बाजरीलाही काही नाही आणि त्याच्या बाजूलाही बाजरी आहे, एकही कणीस लागलेलं नाही। एकंदरीतच शेतकऱ्यांचा काय रोष आहे, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपण बघू शकतो। या ठिकाणी अत्यंत शांतपणे दगडवाडी परिसरातील ग्रामस्थ बसलेले आहेत आणि या सगळ्यांना बोलायचं, या सगळ्यांच्या मनात राग आहे, आक्रोश आहे। या सगळ्यांपर्यंत मला पोहोचता येणार नाही, मात्र काही शेतकऱ्यांच्या भावना आपण समजून घेऊया की नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं, काय नुकसान झालेलं आहे आणि या सर्व गावकऱ्यांचं आपण म्हणणं ऐकणारच आहोत। मात्र त्याआधी आपण बघूया की या शिवारातील बाजरीची काय अवस्था आहे। IBN लोकमतची विशेष मोहीम रुसला पाऊसमध्ये मी आज बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दगडवाडीमध्ये आहे। मी आता बाजरीच्या शेतात आहे आणि बाजरी आता माझ्या डोक्याच्या वर यायला पाहिजे होती, मात्र बाजी कशा पद्धतीने खुरटलेली आहे, बाजी ही जवळपास निघून गेलेली आहे। आता मस्त हिला पाळी पेरणी नांगरट सगळं खत माती सगळं खुरपण टुरपण सगळं घालून 10-20 हजार खर्च केला तरी काहीच उपयोगी पडत नाही। आता हे पीक हाती लागणारच नाही। आता हे उपटून जनावराला कसं तरी चारा नाही म्हणून घातलं पाहिजे, दुसून पेरणीसाठी पुन्हा उपयोग केला पाहिजे, पुन्हा डबल पेरणीचे आता हे काढायला किती खर्च येणार? काढायला 10-10 हजार रुपये खर्च याला येणार, 20 हजार पहिल्यांदा पेरायला आला, खत माती सगळं म्हणजे 30-40 हजार रुपये घालून हाती काय येणार? हाती काय येणार नाही, काय यावं वाटत नाही। म्हणजे मालच नाही ती काय यावं वाटत, जळून गेला त्याच्यात काय यावं वाटते। आत्महत्या करायचे टाइम आलाय आम्हाला आता शेतकऱ्याला। काय काय जळून गेलं तुमचं? बाजरी गेली, तूर गेली, सोयाबीन गेले, उडीद गेले, भगर। मग आता पाऊस आला तर हे काय याचा काही उपयोगच होत नाही पाऊस येऊन। आता काऊन पाऊस आला तर काऊन येणार नाही? काय राहिलं याच्यात? नुसतं पाल कुठे आता कणसच येत नाहीत ना याला। आता हंगाम निघून गेल्यावर कणस येणार नाही? नाही कणस येत नाहीत, हंगाम निघून गेले। बाजरी असेल, या ठिकाणी तूर मूग उडीद आहे, हे नक्कीच हिरवळ आहे। ग्रामीण भागातील शिवारांमध्ये हिरवळ आहे, मात्र ही हिरवळ फसवी आहे। कारण आता पाऊस नसल्यामुळं बाजरी सारखीच इतर पिकं ही जी आहेत आता ही हिरवी तर दिसतील, मात्र त्या बाजरीला कंच लागणार नाही। सोयाबीनला शेंगा लागल्या तर त्या भरल्या जाणार नाही आणि बाजरी तर आता जवळपास गेलेली आहेत। एकंदरीतच खरीपातील सर्व पिकं शेतकऱ्याच्या हातून गेलेली आहेत। आता रब्बीसाठी पेरणी कशी करायची? जी पिकं गेलेली आहेत आणि शेतीत उभी आहेत ती पिकं काढून टाकायलाही शेतकऱ्यांकडे पैसा नाही, त्यामुळे रब्बी धोक्यात आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, शिरूर, बीड। आपण बघितलं बाजरीची काय दुर्दशा झालेली आहे। हिरवी तर दिसते बाजरी, मात्र तिला कंस लागलेले नाहीत आणि कंस लागले नाही म्हणजे ते पीक शेतकऱ्याच्या हाती येणार नाही। शिवारात बसलेले शेतकरी आहेत, सगळ्यांच्या भावना आहेत, सगळ्यांना बोलायचं आहे। मात्र मी एक खास मामाकडे जाणार, कारण मामा माझ्याशी बोलताना खूप राग व्यक्त करत होते। मामा मला सांगा, आता आपण जे बोलत होतो तुम्ही सांगितलं आमच्यासाठी हे नाही ते नाही, आता सांगा तुम्हाला काय बोलायचं? आम्हाला काय पिकं गेले, आत्महत्या करायची पाळी आहे लोकाला, माणसं मरायच्या मागाले। तुमचे पीक कर्ज, आपलं पीक कर्ज माफी म्हणून कुणाला कर्ज सुद्धा नाही माफी। हे काय चाललंय तुमचं? लोक मरायच्या मागं आलेत। काय काय नुकसान झालंय? नुकसान पुरे नुकसान, काय नुकसान आहे? उडद गेले, मुग गेले, कापसं गेले, काय नाही उरलं। पाणी सुद्धा प्यायला नाही माणसाला नाही। पण आता पाऊस तर पडायला ना, पिकं येत, पाऊस पडतो, आज कुठं पडाय पाऊस? थोडा पावसामुळे काय फायदा होणार? काय फायदा होत नाही आमचा। मराठ्या मागायत माणसं। अच्छा, काय फायदा होणार नाही असं म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे दादा? पाऊस 3 वर्षापासून नाही, दुभते गुरं काही राहिलं नाही लोकांजवळ। कशामुळे? पावसा वैरणी नाही, चारा राहिला नाही, ह्याच्यामुळं काहीच राहिलं नाही। सरकारने लोकाला नादी लावलं, आम्ही तुम्हाला हे करतो, आम्ही तुम्हाला असं करतो, काहीच करीत नाहीत। येरीत माणसं ढकलून देऊन ठरावून बघितले आणि सरकार जनतेला बघतंय, असा याच्यातला प्रकार झाला। तुमची भावना? काय नाही, सरकारने तो आपलं हे कर्ज माफ केलंय, कोणत्या बेसवर कर्ज माफ केलं हेच आम्हाला कळणार। आता म्हणताय कुठं ते फॉर्म भरून द्या, कोणते कसे फॉर्म भरून द्यायचे? आता हे शेतकरी सगळे अडाणी लोक आहेत, यांनी जाऊन कोणते फॉर्म भरून द्यायचे आणि कसं कर्ज माफ व्हायचं या लोकाला? मला एकच म्हणायचं, सरकारला जर कर्ज माफ करता असेल तर सरसकट कर्ज माफ करायला पाहिजे। दुसरी गोष्ट आहे, दुष्काळ जाहीर झाला पाहिजे
तिसरी गोष्ट आहे लोकाला खायला प्यायला पाणी नाही, ह्याचे सगळ्यांचे एक सगळे सोय झाले पाहिजे. तुमचं उडदाचं शेत आहे, आम्ही बघितलं पूर्ण जळून गेलंय. काय आता हे सगळं आडो झालेलं पीक बघून तुम्हाला वाटतं? काय वाटतं आता आत्महत्या करायची पाळी आली म्हणजे शेतीत मध्ये पिकांनाच काय 3 वर्षापासून पाऊस पडत नाही. पीक 40-50 हजार रुपये खर्च करून दुबार पेरणीची पाळी आली. दुसून आता पेरायच्या कशाने, उत्पन्न दुसून खर्च करायच्या कशाने. आता लेकरं बाळ जगायचीच पंचायत, त्यात खर्च करायच्या कशाने. मग आता शेतात या वाटतंय का नाही? आता काय यावं वाटतंय, अशी परिस्थिती होती, शेतात येऊ सुद्धा वाटत नाही. आणखी तुमचं काय म्हणणं होतं, तुम्ही बोलत होता आता? आमचं काय म्हणणं नाही, सरकारने जे आहे का हे कर्ज पूर्ण सरसकट माफ करायला पाहिजे. शेतकरी अशी वेळ आली की पहिल्याने एक तर पाऊस पडला नाही, सुरुवातीला एकूण पाऊस पडला, लोकांकडून पैसे काढून मोलमजुरी करून कशी तरी पिकं पेरले. त्याच्यानंतर 2 महिने प्रत्येक पाऊसच उघडला. त्याच्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी पीक गेल्याच्या नंतर पुन्हा 2 बार पेरणी केली. बरं, कशी वेळ आली? तुम्ही म्हटलं शेतकऱ्यावर अशी वेळ आली, तर काय वेळ आलेली तुमच्या? काय वेळ पाऊस नसल्यामुळे 3 वर्षापासून शेतकऱ्यावर अशी वेळ आली की त्यांना 10-10, 20-20, 50-50 हजार काही शेतकऱ्यांनी खर्च केलंय. आणि ते खर्च करून शेतीत उत्पन्न 0 आहे. त्याच्यामुळे सरकारने ह्याच्यावर फक्त आमच्या शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे किंवा हे आम्ही जे केलंय हे आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली. बरं, सरकारने विचार केलं म्हणताय, सरकारने तर कर्ज माफ केलंय, तुम्हाला 10,000 रुपये बी देऊ लागले होते ना? नाही नाही सर, 10,000 कुठं शेतकऱ्याला देऊ? 10,000 काय होतं शेतकऱ्याला दिल्यावर? दिलेच नाही, भेटलेच नाहीत. नुसतं देतो म्हणायचे आणि रुपये हातात नाही. जनावरं गेली, माणसाला पाणी प्यायला नाही तर आम्हाला 10 रुपयाची बाटली बरोबर कुठं इकात पाणी आणावं लागतंय प्यायला. या शेतकऱ्याला मेट्या कुठील शेतकऱ्याला वाटतं आपण आत्महत्या केलेली चांगली. जगून काय करायचं शेतकऱ्याला? काय मार्ग नाही राहिला आता मार्ग काय नाही, पाऊस नाही, सगळ्यांनी साथ नाही. शेतकऱ्याला काय करायचं, काय करावं शेतकऱ्यांनी? कर्जासाठी लोक दारात येऊन बसलेत, कर्ज दे आमचं, दुकानदार दे, शेतकऱ्यांकडून द्यायचं. तेच काळजी आहे. बाबा काय म्हणतं, शिवारात कसं आहे तुमचं? बरं आहे, शिवाय कशाचं काय आले, पीक नाही, पाणी नाही, काय नाही, काय तिकडे काय काय पिकं गेले? उडदा गेले, मुग गेले, सरके गेले, काय मग आता काय सरकारला काय म्हणायचंय? सरकारचं कर्जाला द्या म्हणा, हे कर्ज माफ करा म्हणून काय. अच्छा, हा, तर तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? विरोधी पक्ष म्हणते आम्ही एवढे आंदोलनं केली, सरकार म्हणते आम्ही हे दिलं, हे नेमकं शेतकऱ्यांच्या हातात का पडत नाही? आम्हाला समजा आमचे पाऊस नसल्यामुळे समजा आमची पिकं गेलीत, उडदाचे पीक गेले, सोयाबीन गेले, तुरी गेले. आम्हाला पाऊस असून नसून काही उपयोग नाही. त्याच्यामुळे सरकार म्हणते तुम्हाला कर्ज दिले, माफी दिली, हे गेले. सरकार माफी देत नसून उलट सरकार आम्हाला आत्महत्यात प्रवृत्त करायला लागले. त्याच्यामुळे ह्या सरकारवर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यावर आत्महत्याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे सरकारवर. आणि शेतकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा. म्हणजे शेतकरी जो आत्महत्या करतोय, सरकारवर तो आत्महत्या, सरकारवर गुन्हे दाखल झाले पाहिजे झाला विरोधी पाहिजे. पक्षाचे. दादा तुमचं? सुरुवातीला पेरणीच्या टायमाला पाऊस पडला, त्यानंतर 2 महिन्यापासून पाऊस नाही. उडीद गेला, सोयाबीन गेलं, सगळे पिकं जळून खाक झालीत आणि लोकांना सध्या पिण्याच्या पाण्याची अडचणी, गुराला चारा नाही, प्रत्येक माणूस अडचणी, प्रत्येक शेतकरी अडचणीत आहे. प्रत्येक शेतकरी अडचणीत आहे. आणखी काही शेतकरी आहेत? सर, तुमचं बरंच इथं फिरणं असतं, काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत? 31 जुलैपर्यंत पीक विमा भरण्यासाठी तारीख होती. त्याच्यानंतर सरकारने एक गोष्ट तारीख वाढवली. त्याच्यानंतर सरकारने एक डिक्लेअर करावं की ज्यावेळेस तुम्ही 31 तारखेनंतर जे मुदत वाढवली त्या मुदतीमध्ये किती पीक विमा भरून घेतला. अशाच प्रकारे सरकार दिशाभूल करून तुरीची जी खरेदी होती त्या तूर खरेदीमध्ये त्यांनी जी मुदत वाढवली आणि स्पष्टपणे मी एका तूर खरेदी मागं काय झालं सोडा, आता काय नेमकं परिस्थिती? आपल्याला लगेच काय पाहिजे शेतकऱ्यांना? तात्काळ दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे तात्काळ सरकारने दुष्काळ जाहीर करावं, जेणेकरून जी आत्महत्येची म्हणजे आत्महत्या वाढत आहेत त्या आत्महत्या थांबतील. जर सरकारला ह्या जनतेची जर दया असेल तर त्यांनी तात्काळ कर्जमाफी करावी. एकंदरीतच आपण बघितलं की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आता ठीक आहे, काय पॉलिसी येईल, कोणती योजना येईल, ती योजना लगेच शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही. आता शेतकऱ्यांना आत्ता लगेच तात्काळ काय मदत करता येईल, कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येतील, या उपाययोजना सरकारने कराव्यात, अशा पद्धतीची शेतकऱ्यांची मागणी आहे. महिला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेत. महिलांकडे जाणार आहे मी, मात्र आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. IBN लोकमतची विशेष मोहीम रुसला पाऊसनुसार आपण शेतकऱ्यांच्या बांधावर चाललोय. मी शिरूर तालुक्यातील दगडवाडीच्या बांधावर आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी ग्रामस्थ खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत. मात्र त्याआधी बघूया की दुष्काळ जरी असला, काही ठिकाणी अडचणी जरी असल्या तरी काही पाण्यामध्ये आणि थोड्याशा पैशामध्ये शेतकरी पीक घेत आहेत. बाळासाहेबांची मका त्यांनी कशी जगवली हे आधी पाहूया आणि त्यानंतर या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊया. औसा तालुक्यातील बाळासाहेब हे धडपड करून वेगवेगळी पिकं घेणारे शेतकरी. त्यांनी यंदा मका पेरला होता. सुरुवातीला चांगला पाऊस झाला, त्यामुळे त्यांनी जोमानं पेरणी केली. पिकानंही साथ दिली. मात्र बाळासाहेबांच्या काळजाचा ठोका चुकला जेव्हा पाऊस लांबला. त्यानंतर परिस्थितीतून मार्ग काढत बाळासाहेबांनी शास्त्रीय पद्धतीनं उपलब्ध पाण्याचा वापर केला आणि आपला मका वाचवला. पुन्हा पाऊस पुन्हा आहे म्हणून हिरीतलं पाणी होतं तोपर्यंत उडी उडी दिले त्याला. त्याच्यामुळे एवढं ही आतापर्यंत आलंय. आता हिरीतलं पाणी संपलं. आता 4-5 क्विंटलचा उतार येईल आता जास्तीत जास्त. आणि पाऊस जर असता भरपूर तर 25-30 क्विंटल पर्यंत उतार गेला असता ह्याचा. कमरे एवढ्या वाढलेल्या मक्याला चांगले भरलेले दाणे आले म्हणजे चांगली किंमत मिळेल अशी त्यांना आशा आहे. हिरीत पाणी होतं, उली उली येतं, एक 10-15 मिनिट मोटर चालत होती, ती साठवून ही दिलं होतं तोपर्यंत. एवढ्या दुष्काळासारख्या परिस्थितीतही काही शेतकरी चांगलं पीक घेत आहेत. बदलत्या वातावरणात ते स्वतःला बदलत आहेत. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाची लावणी हा सुद्धा मार्ग काही शेतकरी अवलंबत आहेत. पाण्याचं योग्य नियोजन आणि परिस्थितीनुरूप बदल हाच यशस्वी शेतीचा मंत्र ठरू शकतो. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औसा, लातूर. बाळासाहेबांनी आपली मका जगवली कारण त्यांच्याकडे पाणी होतं, ते नशीबवान होते. मात्र सगळ्या शिवारात अशा पद्धतीनं पाणी नाही, म्हणूनच शेतकऱ्यांना अडचण आलेली आहे. आता महिलांकडे जाऊया, कारण शेतीच्या दुष्काळाचा फटकाही महिलांना खूप मोठ्या प्रमाणात बसतो. आई, काय म्हणणं आहे तुमचं? कोण बोलणार आहे? त्या आई बोलणार आहे का? काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणायचं, पाणी नाही, पाऊस नाही, खाया प्यायला नाही. 25-25 माणसाचं कुटुंब आहे, त्यांना खायला नाही, बाजार हाताला पैसा नाही, जित्राबाला पाणी नाही, चारा नाही, काय नाही. मुलीचं जमलं होतं, ती पैसा नाही, रहित झालं. आणि करणाऱ्याने आत्महत्या केल्यावर मागल्या माणसाने काय करायचं? मग कोणाला अडाण्या माणसाला माहित नाही, काय नाही, आणि कसं सांभाळायचं मागलं कुटुंब कोणी? आमचं बी म्हणणं तेच आहे की आत्महत्या केल्यानंतर आपल्या त्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जही माफ नाही होत आणि त्यांच्या कुटुंबाचं कल्याण होतं असं नाही. आत्महत्या करायला नाही पाहिजे. मात्र शेतकऱ्याची मानसिकता काय ते आपण समजून घेऊ शकत नाही. आई, काय म्हणायचं? काय आल्या शिवार? काय ही सरकी गेली, उडीद गेला, मूग गेला, अजून तूर गेली, काहीच नाही. जर याच्यात तिपटभर माल नाही जर निघायचा तर काय करते शेतकरी? 1-1 लाख रुपये शेतकऱ्यांनी घातले याच्यात. खुरपाया कोणी लाईत नाही, पाणी प्यायला नाही, या कोणाच्या हिर नाही, एवढ्या बी वावरात कोणाच्या नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, असं आपल्या घरात बी होईल अशी भीती वाटते नेहमी. आपले मालक बाहेर गेले तर भीती वाटते येतील की नाही? हा, मालक बाहेर गेल्याच्या नंतर मग येतात का नाही, जीवाला भीती वाटते की कारण की माल नाही, पीक नाही, काही नाही, पाऊस नाही, पाणी नाही. मला 3 मुली आहेत. मी मुलीचं लग्न कशाने करायचं, त्यांची शाळाचं शिक्षण कशाने करायचं? मग हे माझं म्हणणं आहे की आम्हाला काहीतरी सरकारने हे करायला पाहिजे, कर्ज माफ करायला पाहिजे, आमच्याकडं थोडंफार बघायला पाहिजे. आमच्या वाडीला पाणी प्यायला नाही, आम्ही 3-3 दिवस 1-1 हांडा पाणी वापरतो प्यायचं. आणि आमच्या इथं मला 4 मुलं येतं मुली, आणि त्या मुलीचे लग्न कशाने करायचे, त्यांना खाय प्यायला काय घालायचं, त्यांचं शिक्षण कशाने करायचं, त्यांना कपडे लत्ते कशाने घ्यायचं, बाजारला पैसे काय वापरायचं. ऊस तोडते मी, आज माझ्याजवळ काही सुद्धा नाही, मी कशाने करायचं? करायचं हाच प्रश्न आहे. आई, तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला मुलगा नाही, 5 मुली होत्या, तो वावर कोण लग्न केले. आम्हाला कुण्या घरात मरून पडत तर कोण नाही. शेतीत 1 एकर येत, पाऊस नाही, त्याच्यात पिकत नाही. हा, काय खावा आम्ही? मग घर कसं चाललंय दळ असंच हळूहळू. कसं कोण कमवतं घरात? कसेच कमवतात, आम्हीच येतो 2 जण. कमावला कोणी? तुम्ही आता मजुरी करता? हा, मजुरी करतो. काय रोज भेटतो? काय कोण देतं 125, कोण देतं 150, कोण देतं 100. रोजाचं काय? आणि रोज भेटतंय रोज? हा, रोज काय आहे आता? आता कोण देतंय रोज? पाऊस नाही, पाणी नाही, रोज काय आहे आता? घरी बसून येत आता काय खावं? शेती दुष्काळात अडकली किंवा शेतकरी अडचणीत आला तर फक्त शेतकरीच अडचणीत येतो अशातली गोष्ट नाही. शेतीवर आधारित शेतमजूर असेल त्यालाही अडचण येते, कारण शेतीत कामच नसेल तर शेतकरी त्याला काम कसं देणार आहे, कारण शेतीत पिकच नाही आहेत.
एकंदरीतच अशा समस्या आहेत. आजीचं वय 80 वर्ष आहे, तिला आज 1,200 रुपयांनी जावं लागतं आणि रोज तिला रोजगार नाही भेटत. 1,200 रुपयाचा एक दिवस रोजगार भेटला तर 4 दिवसानंतर तिला रोजगार भेटतो. हे 4 दिवस तिला त्या 1,200 रुपयामध्ये काढावे लागतात. विचार करा हे शेतकरी कसे जगत असतील. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पहा फक्त IBN लोक. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळासंबंधीच्या त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत. आपण आहोत शिरूर तालुक्यातील दगडवाडी या गावच्या शिवारामध्ये. ग्रामस्थ आहेत, महिलांचं म्हणणं आपण बघितलेलं आहे, वयोवृद्ध शेतकरी या ठिकाणी बोललेत. आता माझ्यासोबत पाहुणे आहेत खास संदीप क्षीरसागर. संदीपराव, काय म्हणाल? तुम्ही नेहमी ग्रामीण भागात फिरता, लोकांशी नेहमी बोलता, शेतकऱ्यांचा तुमचा संवाद असतो, काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? आपण सकाळपासून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहात. परिस्थिती आपण बघितली, हंगामी पिकं सर्वपणे गेलेली आहेत. त्याच्यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस, बाजरी, मूग ही सर्व पिकांची परिस्थिती डोळ्यासमोर आपल्या इथं दिसत आहे. शेतकरी आज हताश झालेला आहे आणि शासनामार्फत फक्त त्यांची थट्टा व चेष्टा आहे. हजारो कोटी रुपयाचं कर्जमाफी दिली आपण इलेक्ट्रॉनिक मीडियावरती बघतो, पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये आज काय पडत आहे? पीक विम्यासंदर्भात आम्ही रस्त्यावर उतरलो. अशी अडचण होती की मुदतवाढ शासनामार्फत दिली, पण मुदतवाढ दिल्यानंतर अक्षरशः सर्व्हर डाऊन होते. मग त्या 8 दिवसामध्ये किती शेतकऱ्यांनी विमा भरला? आज परिस्थिती अशी आहे की 50% शेतकऱ्यांनी हा विमा भरला नाही. सर्वात मोठी अडचण अशी दिसून येते की पावसाचं मिलीमीटरचं गॅजेट शासकीय इमारतीवरती कुठंतरी असतं आणि आज परिस्थिती अशी आहे की त्याप्रमाणेच त्या मिलीमीटरप्रमाणे पावसाचं प्रमाण ते मोजतात. आणि आज परिस्थिती अनुसार की शेतकऱ्याच्या शेतामध्ये एका बांधावर पाऊस पडतो आणि एका बांधावर पाऊस पडत नाही. म्हणजे एका ठिकाणी पाणी आहे आणि एका ठिकाणी पाणी नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अडचणीला शेतकरी समोर जात आहे. मला असं वाटतं की या सरकारमध्ये राजकारण सर्व सोडून शेतकऱ्याच्या अडचणी समजल्या पाहिजे. आपण शेतकऱ्यांनी आज संवाद साधला. सगळ्या शेतकऱ्यांचं आज म्हणणं एवढंच आहे की आदरणीय पवार साहेबांनी जशी सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती त्याच पद्धतीने या सरकारने ही कर्जमाफी केली पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे. अपेक्षा एकंदरीतच अपेक्षा भरपूर आहेत. बोला बाबा, तुमचं म्हणणं. आता आपण सध्या पाहिलंय टीव्हीवर येत आहे, फडणवीस मॅडम संगीताचा एक कार्यक्रम घेत आहेत. त्याच्यामध्ये त्या एका तिकिटाला 51,000 रुपये घेत आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 रुपये मदत घोषणा करतात. किती लाजिरवाणं सरकार आहे. तुम्हाला दया येऊ द्या या शेतकऱ्याची. दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आम्ही ते सहन करू, पण शासनाने जे भरघोस मदत या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होती, जी कर्ज माफी द्यायला पाहिजे होती, ती अद्यापपर्यंत त्यांनी दिलेली नाही. आणि जर नाही दिली तर आम्ही यानंतर शेतकरी, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी असलो तरी आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. राष्ट्रवादीचे कारण इथं सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्व पक्षांना मानणारे लोक असतील, यावरून IBN लोकमतला काही घेणं देणं नाही. आम्हाला शेतकऱ्यांच्या समस्या जाणायच्यात. शेतकरी आत्महत्या काय करतो हे बघायचं आहे. एकंदरीतच आपण बघितलं की शेतकरी एक वेगळ्या पद्धतीच्या समस्येमध्ये अडकलेला आहे. विरोधी पक्ष हंगामा करतो शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या म्हणून. सरकार जाहीर करतं शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली म्हणून. सरकार जाहीर करतं 10,000 रुपयाची मदत दिली म्हणून. हे जातंय कुठं? हाच भाबडा सवाल शेतकऱ्यांचा आहे आणि या भाबड्या सवालाचा उत्तर शोधण्यासाठीच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर आलेलो आहोत. आज या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली तर थांबण्याची. पहा फक्त IBN लोकमत.